सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। छत्रपती संभाजीनगर श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट, बजाज नगर व सर्वज्ञ शाहवास्तिक मंडळ, छत्रपती संभाजीनगर शाखा यांच्या वतीने आजपासून म्हणजेच 28 ऑगस्ट 2026 ते 5 सप्टेंबर 2026 पर्यंत या ब्रह्मविद्या शास्त्रनिरूपण सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचं आज पहिलं हे सत्र आहे। प्रास्ताविकपणे एक सत्र आपण या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। आजपर्यंत छत्रपती संभाजीनगर श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी अनेक कार्यक्रम होत असतात, परंतु माझा हा कार्यक्रम इथं 5वं सत्र आहे, बरोबर ना। प्रथम आपण ज्यावेळेस यूट्यूबच्या माध्यमातून आपली ओळख झाली, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी आपल्याला मानसिके जोडलं, अंतःकरणापासून जोडलं आणि त्यानंतर पहिला कार्यक्रम आपला झाला। त्यावेळेस आपण अनेक विषयाला स्पर्श केला। धर्म काय आहे, कशासाठी आहे, धर्म म्हणजे काय, धर्माचं आचरण, तत्त्वज्ञान, स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलेलं आचार विचार प्रणाली यावरती आपण सत्र घेतले। परंतु त्या सत्रामध्ये सुद्धा आपण 4 सत्र घ्यायचं। सकाळी 6 ते 7 आपण व्यायामाचं सत्र घेतो, सकाळी 10:30 ते 11:30, त्यानंतर 4 ते 5 आणि संध्याकाळी 7:30 ते 9 असे 4 सत्राचं आपण आयोजन केलं आणि तेव्हापासून आपल्या या मंदिरामध्ये तीच प्रथा, तीच परंपरा पडली आणि नंतर अनेक कार्यक्रम आपण ह्याच पद्धतीनं 3-3 सत्रात, 4-4 सत्रात घेत आलो। त्यानंतर आपण या ठिकाणी अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने नियोजन केलेलं आहे। प्रथम आपण दुसरं सत्र ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस जीव ह्या पदार्थाचं चिंतन केलं। स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलेला जीव हा पदार्थ, त्याचं कार्य, कारण, स्वरूप, लक्षण, या जीवामध्ये असलेले दोष, या जीवामध्ये असलेले गुण, त्या अनुषंगाने आपण चिंतन केल्यानंतर त्यावरती प्रश्नपत्रिका पण आपण सोडून घेतली आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद सर्वच सद्भक्तांचा लाभला। कारण परमेश्वराने जीव हा पदार्थ जीवाला प्रथम सांगितला आणि ह्या जीवाने प्रथम जीव जर समजून घेतला तर नक्कीच परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने स्वतःचं हित त्याला कळेल, लक्षात येईल आणि त्या अनुषंगाने त्याचा हा आध्यात्मिक प्रवास सुरू होईल। म्हणून जीवाने पहिले जीव पदार्थ समजून घ्यावं आणि हे समजून घेत असताना ह्या जीवामध्ये असलेले जे दोष आहे त्याचं प्रथम चिंतन करावं। आपण आपल्या दोषाचं चिंतन करत नाही, आपण दुसऱ्याचे दोष बघतो, स्वतःचे दोष आपल्याला कधीच कळत नाही आणि ज्या व्यक्तीला, ज्या जीवाला स्वतःचे दोष कळाले तो परमेश्वरपर्यंत पोचणं अत्यंत सोपं होऊन जाईल। कारण अध्यात्माची त्याची सुरुवात, ते पहिलं पाऊल म्हणजे स्वतःचे दोष पाहणं। कारण जीवाला स्वतःचे दोष कळाले पाहिजे आणि अध्यात्म म्हणजे काय आहे, परमेश्वर साधना म्हणजे काय आहे, का स्वतःच्या दोषातून बाहेर पडणं आणि गुणाकडे जाऊन ऊर्ध्वगतीच्या अनुषंगाने जे मतित्रय आहे, वाईट विचार करणं, वाईट चिंतन करणं, त्यात रमणं, ते ऊर्ध्व करणं, चांगला विचार करणं, चांगलं चिंतन करणं आणि त्यात रमणं। म्हणून जीवाने पहिले जीव समजून घ्यावं। जीव समजून घेत असताना स्वतःचे दोष बघावेत आणि त्या दोषातून बाहेर पडणं ही साधना, हीच धार्मिकता आहे। शुद्धीकरणाच्या अनुषंगाने आध्यात्मिक वाटचाल आपण करत राहून प्रतिकारंता वाढवत वाढवत परमेश्वरापर्यंत जाणं। त्यानंतर आपण देवता हा पदार्थ बघितला, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। अनेक संप्रदायामध्ये, अनेक धर्मामध्ये अनेक पदार्थ सांगितले, परंतु देवता हा पदार्थ सांगणाऱ्या फक्त आणि फक्त सर्वज्ञ श्री चक्र प्रभूच आहे। त्यामुळे द्वैतवाद स्वतः परमेश्वराने श्रीमुखी ब्रह्मविद्या शास्त्राच्या माध्यमातून, ब्रह्मवाणीच्या माध्यमातून आपल्याला देवता हा पदार्थ समजावला। देवता ह्या परमेश्वराच्या शक्ती आहे, सेवक आहे आणि त्या ह्या ब्रह्मांड चालवण्यात एक सिस्टमचा भाग आहे।
जोपर्यंत ही सिस्टम आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपलं अध्यात्म आपल्याला कधी समजू शकत नाही, समजणार नाही, कळणार नाही. आणि म्हणून ज्यांनी देवता समजून घेतल्या त्यांनी परमेश्वराला समजून घेतलं, कारण अन्याची व्यावृत्ती केल्याशिवाय पराची प्रतिष्ठा होत. आणि म्हणून परमेश्वराने अन्यवृत्ती सांगितली. कर्मभूमीच्या देवतेपासून चैतन्य देवतेपर्यंत 81 कोटी 1,15,10 देवतेचे कार्यकारण स्वरूप लक्षण, त्याची स्वरूप मर्यादा, त्याचे पंचप्रकार, त्यांच्यात होणारी वाढ आणि त्या देवता ह्या ब्रह्मांड चालवण्यासाठी कशा कार्यरत आहे, कशा पद्धतीनं परमेश्वर सकळ जीवांची विषय व्यवस्था या देवतेच्या माध्यमातून करतात, ते अत्यंत उत्तम तत्त्वज्ञान आपल्या तत्त्वज्ञानामध्ये आढळतं. आणि स्वामी श्री चक्ररावांनी आपल्या श्रीमुखी या सद्भक्तांच्या निमित्ताने आपल्याला ते सांगितलेलं आहे. म्हणून देवता वर्ग ज्यांनी समजून घेतला त्याच्या डोक्यात परमेश्वराच्या धर्माविषयी कोणत्या प्रकारच्या शंका राहत नाही आणि राहणार पण नाही. म्हणून देवता वर्ग समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. तो देवता वर्ग आपण समजून घेतला, त्यावरती प्रश्नपत्रिका आपण सोडून घेतली आणि नंतर मागच्याच वर्षी 2025ला आपण प्रपंच आणि परमेश्वर या विषयाचं चिंतन केलं, या विषयाला स्पर्श केला. प्रपंच हा विषय खूप मोठा जरी असला तरी स्वामी श्री चक्ररावांनी सांगितलेला जो प्रपंच आहे, कार्य प्रपंच आणि कारण प्रपंच, याचं आपण कार्यकारण स्वरूप लक्षण बघितलं. या अष्टधा प्रकृतीपासून बनलेला प्रपंच, त्या प्रपंचाचं कार्य आणि त्या कार्याच्या माध्यमातून कारण प्रपंच हा नित्य आहे परंतु कार्यप्रपंच हा अनित्य आहे, तो आपण समजून घेतला आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न म्हणजेच साधना, म्हणजेच धार्मिकता हे आपण लक्षात घेतलं. प्रपंच समजून घेतल्यानंतर अत्यंत महत्त्वाचा विषय, ज्या परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली, ज्या परमेश्वराने या जीवाला आनंद देण्यासाठी एक मिशन घेतलं, स्वतः अवतार घेतला, वाडोवेडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून हे सर्व तत्त्वज्ञान सांगितलं, त्या परमेश्वराचं कार्यकारण स्वरूप लक्षण आपण चिंतन केलं. साधुसंतांच्या शुभचिंतनाने, सर्व नामधारक वासनिकांच्या प्रेरणेने आणि परमेश्वराच्या कृपेने आपण त्या विषयाला स्पर्श केला. कारण परमेश्वराची ओळख देण्यासाठी हा सारा उपद्व्याप केलेला आहे. परमेश्वराची भक्ती करत असताना त्या परमेश्वरालाच आपण जर ओळखलं नाही, ती वस्तू काय हेच आपण जाणलं नाही, तर आपल्या भक्तीला, आपल्या अध्यात्माला, आपल्या साधनेला काही अर्थच राहत नाही. म्हणून परमेश्वर समजून घेणं हे आपल्या जीवनाचं महत्त्वाचं, जीवनाचं हिताचं, आपल्या अध्यात्माचं मुख्य ध्येय आहे. म्हणून परमेश्वराचंही आपण चिंतन केलं. महावाक्याच्या माध्यमातून परमेश्वराने जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वराचे कार्यकारण स्वरूप लक्षण सांगितले. परंतु आपण परमेश्वर बघत असताना त्या महावाक्यातले जे शब्द आहे, अनंत गुण आहे, अनंत धर्म आहे, त्या शब्दाचे अर्थ आपण समजून घेतले. आणि परमेश्वराला आपल्याकडून काय अपेक्षा आहे, कारण परमेश्वराला या जीवाला आपल्या सम करायचं आहे. त्या परमेश्वराच्या सम जोपर्यंत आपण होत नाही तोपर्यंत परमेश्वराला आपल्याला आनंद देता येत नाही, अनादि अविद्येचा छेद करता येत नाही. म्हणून त्या परमेश्वराचा सम होण्यासाठी परमेश्वर काय आहे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस आपण परमेश्वर समजून घेतो आणि त्या परमेश्वराकडून ज्या आपल्याविषयी, जीवाविषयी अपेक्षा आहे त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, त्यावरती चालण्याचा प्रयत्न करतो, तीच साधना आहे आणि तीच धार्मिकता आहे. धार्मिकता, साधना हा खूप काही वेगळा विषय नाही, हा आपल्या जीवनाशी निगडीत आहे, आपल्या हिताशी निगडीत आहे, आपल्या अध्यात्माशी, आपल्या धर्माशी, आपल्या जीवन प्रणालीशी, आपल्या लाईफस्टाईलशी निगडीत आहे. हे जर समजून घेतलं तर परमेश्वराचा जो धर्म आहे अत्यंत सोपा, सरळ, स्पष्ट आणि पारदर्शक आहे. आपल्याला धर्माविषयी अनेक गैरसमज आहे, अज्ञान आहे, न्यूनगंड आहे, भीती आहे. परंतु हे ज्यावेळेस आपण व्यवस्थितपणे परमेश्वराने सांगितलेल्या तत्त्वज्ञानानुसार जर आपण समजून घेतलं तर आपल्या मनातली भीती, गैरसमज, न्यूनगंड आणि संभ्रमावस्था निघून जाते. आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयाला स्पर्श करण्यासाठी यावर्षी आपण ह्या ब्रह्मविद्याशास्त्राचं निरूपणाचं कार्यक्रमाचं आयोजन या श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट व सर्व दिशा वासनिक मंडळाच्या वतीनं, या बजाजनगरच्या सर्व सद्भक्तांच्या वतीनं आयोजित केलेलं आहे. आपण परमेश्वराने सांगितलेले जे 4 पदार्थ आहेत, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, महादाईसाला देव म्हणतात, या 4ही पदार्थाविषयी जाणण्या व्यतिरिक्त काही ह्या धर्मात आहे का? जाणण्या व्यतिरिक्त काही नाही आहे. हे जाणणं म्हणजे सर्व जाणणं आहे. आणि म्हणून ह्या 4ही पदार्थाचं कार्यकारण स्वरूप लक्षात घेऊन आपली आध्यात्मिक वाटचाल सुरुवात करणं
म्हणजे परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने पहिलं पाऊल टाकणं. ते ज्याला कळालं त्याला धर्म अत्यंत सोपा आणि सरळ वाटतं. ज्याला कळालं त्याला आपलं हित लक्षात येतं, ते हित जाणवतं आणि त्या अनुषंगाने त्याची आध्यात्मिक वाटचाल सुरू होते. परंतु हे सर्व करत असताना आपल्या धर्माचा आत्मा याकडं आपण जर दुर्लक्ष केलं तर आपण कितीही धार्मिकता केली तरी त्या धार्मिकतेला काही अर्थ येत नाही. आणि आपल्या धर्माचा आत्मा आहे काय काकासाहेब? आपल्या धर्माचा आत्मा काय आहे जाधव साहेब? धर्माचा आत्मा सर्वत परमेश्वराने परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने सर्व उपद्व्याप केलेला आहे. सृष्टी निर्माण केली, देवतेला कामाला लावलं, आपल्याला मायेच्या तमातून काढल्यानंतर आपल्या अयोग्यतेतून योग्यता निर्माण करून आपल्याला बोध दिला, जाणीव करून दिली. हे सारं केलं तर देव भेटेल का आपल्याला? मग देव मिळेल असं परमेश्वराने काय सांगितलंय? तो धर्माचा आत्मा आहे आणि त्याकडंच आपलं, तुमचंच नाही सर्वांचं दुर्लक्ष झालेलं आहे. जोपर्यंत त्याकडं आपलं नजर जाणार नाही, त्याचा गांभीर्यपूर्वक विचार करणार नाही, त्याला तुम्ही स्पर्श करणार नाही. अहो तेच सांगितलं ना जाधव साहेबांनी, ते सांगितलं परमेश्वर प्राप्ती. तर परमेश्वर प्राप्तीसाठी तर साऱ्या देवानी सारा उपद्व्याप केला, परंतु ती प्राप्ती होईल कशाने? तुम्ही 4 पदार्थ समजून घेतले, जाणून घेतले, तुम्हाला सूत्रपाठ यायला लागलं, लीळाचरित्र यायला लागलं, भगवद्गीता यायला लागली, 25 वर्षापासून ट्रस्टच्या वतीतून तुम्ही समाजसेवा करताय, कितीतरी कार्यक्रम राबवताय, गोकुळाष्टमी करताय, साऱ्या लोकांना लाडू वाटताय, करतात की नाही? झाली का देवप्राप्ती? होईल का देवप्राप्ती? मग देवप्राप्ती होण्यासाठी परमेश्वराने धर्माचा जो आत्मा सांगितला आहे तो लक्षात घेऊन आचार विचार करून त्यावरती चालावं लागेल आणि त्यावेळेसच तो परमेश्वर प्राप्त होईल. हे सर्व समजल्याने परमेश्वर प्राप्त होणार. धर्माचा आत्मा काय आहे सांगा काकासाहेब, गोविंददादा, बाळासाहेब, ताई? धर्माचा आत्मा काय आहे? स्पष्ट अचूक उत्तर एका शब्दात आलं पाहिजे. धर्माचा आत्मा काय आहे? आत्मा म्हणजे त्याच्या विना देव नाही, त्याच्या विना धर्म नाही, त्याच्या विना प्राप्ती नाही. आपला आत्मा आपल्यात आहे म्हणून आपण चेतन आहे, बरोबर की नाही? भक्ताचा आत्मा परमेश्वर, परमेश्वराचा आत्मा भक्त. तसं धर्माचा आत्मा काय? तर त्याच्या विना धर्मच नाही आणि ते आपल्याला माहीत नाही, तेव्हा देव कसा होईल? तोपर्यंत आपण जी धार्मिकता करतोय ती धार्मिकता कितपत योग्य आहे, कितपत अयोग्य आहे, चेक करणार कसं? त्याचं प्रमाण काय? तुमच्यामध्ये परमेश्वर प्राप्त होईल आम्हाला 100% असा आत्मविश्वास निर्माण होईल कशाला? तुम्ही डोळ्यात डोळ्या घालून बोलले पाहिजे की मला देव होईल, मला नाही होईल तर कोणाला नाही होणार. हे कधी होऊ शकतं? असं त्या धर्माच्या आत्म्याला तुम्ही स्पर्श कराल तर. काय आत्मा? ठीक आहे, काय हरकत नाही. प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधाल का? मी सांगू? सांगून टाका एकदाच ना, डोक्याला ताण देऊ नका अजिबात. ट्रेस घेण्याची सवय नाही, हे खूप वैतागलो आम्ही प्रपंचामध्ये आणि आता इथंही कुठं डोक्याला ताण देताय तुम्ही. तर धर्माचा आत्मा आहे आचार. आचार लोणच्याचा आचार नाही, आचरणातला आचार. हे लक्षात घेतलं पाहिजे. आचरितयाचा धर्म सांगितलं का नाही? देवाने सांगितलं धर्म काय आहे, धर्म कशाशी निगडीत आहे? हे आचरणाशी निगडीत आहे. यदा कदाचित तुम्ही सहजच विचार करा, आपल्या धर्मातून आचरण हा विषय बाजूला काढा. काय राहिलं धर्मामध्ये? काय आहे धर्म? होईल का मग देव? हा धर्माचा आत्मा आहे आचरण, आचार. तो जोपर्यंत आपण समजून घेत नाही, जाणून घेत नाही आणि त्याचविषयी सर्वांनाच गैरसमज आहे, भीती आहे, न्यूनगंड आहे, त्यामुळे त्याला कोणी स्पर्शच करत नाही. वासनिक वर्ग तर हातच लावत नाही. ते आपला काय संबंध? साधू संतांचा विषय आहे तो. त्यांनी आचार करावा आणि आम्ही त्यांचं पूजन करावं आणि आम्हाला देव भेट होईल. म्हणजे नामधारक वासनिक अत्यंत भोळे भाबडे असतात आणि त्या भोळ्या भाबडेपणातून ते फसत पण असतात.
यांनी जोपर्यंत विचार करणार नाही आचाराचा तोपर्यंत देव कळणार नाही, समजणार नाही, लक्षात येणार नाही आणि परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने ते एकही पाऊल टाकू शकत. ज्यावेळेस परमेश्वराला उत्तरापंथ जाण्याची प्रवृत्ती होते, देव बेलापूरला असतात, आचार्य समोर आहे, माईंभट समोर आहे. देवाला आपली काळजी आहे. हा जो धर्म आहे, जे तत्त्वज्ञान आहे, ही आचार विचार प्रणाली आहे, प्रत्येक जीवापर्यंत पोचली पाहिजे. सकळ जीवाचं चिंतन करतात परमेश्वर, पण जीवाला स्वतःहून ज्ञान संभवत नाही. त्याला कोणीतरी सांगावं लागतं, त्याला कोणीतरी समजावं लागतं, त्याला कोणीतरी दाखवावं लागतं. हा दाखवणारा कोणीतरी निर्माण करण्यासाठी परमेश्वर आचार्यांना काय सांगतात की सन्निधानाचा आचार ऐका. आणि त्याच वेळेस आचार्य म्हणतात देवाविन काय धर्म असतो. ऐकण्याची मानसिकता त्यांची नसते, ते ऐकायला तयार होत नाही. आणि मग पूजनीय माईम भटांच्या माध्यमातून देव असन्निधानाचा आचार सांगतात. ज्या वेळेस आचार्यांनी जे स्टेटमेंट दिलं त्यावरती देवाने शिक्कामोर्तब केलेला काय, देवाविन काय धर्म असतो काय. देव म्हणतात तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, देवाविन धर्म नाही. धर्म म्हणजेच परमेश्वर, परमेश्वर म्हणजेच धर्म. ज्या धर्मात परमेश्वर नाही तो धर्म नाही. आणि जो अवतार धर्म सांगत नाही तो अवतार पण नाही. मग तो चालण्यातून असो, बोलण्यातून असो, दाखवण्यातून असो, धर्म सांगण्यासाठीच, जीवाच्या हितासाठीच परमेश्वर अवतार घेतात. उद्देश तोच असतो ना. आचार्यतेचा धर्म आणि धर्माविन देवाविन धर्म नाही, याची जर सांगड घातली, आचार हा धर्म आणि धर्म हा परमेश्वर. म्हणून परमेश्वराच्या धर्माचा आत्मा हा आचार आहे. म्हणून आचाराच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर परमेश्वराचा आचार योग्यता विचारे दृढ. जोपर्यंत तुम्ही आचाराच्या बाजूने विचार करत नाही आणि पाऊल टाकत नाही तोपर्यंत तुमच्या विचारातली परिपक्वता, दृढता आणि निश्चयात्मक बुद्धी जी बोधाचं अत्यंत महत्त्वाचं लक्षण आहे ती निर्माणच होत नाही. निश्चयात्मक बुद्धी हा बोध असतो. आपण मानमोहननी बोध कॉमन करून टाकला. आपण म्हणतो याला बोध झाला, त्याला बोध झाला, त्याला बोध झाला, आणि बोध झालेलाच मग 108 विडे व्हायला गेला. त्याला बोध म्हणावं का? मग बोध झालेला कर्मकांड करतो, अंधश्रद्धा करतो, दृष्टपर भक्ती करतो, मग त्याला बोध झाला का? मग नाही. बोध म्हणजे निश्चयात्मक बुद्धी. हे असं नाही, असंच आहे. परमेश्वराने जर तर असं कुठेही तत्त्वज्ञान सांगितलं नाही. देवाने तर्क कुतर्क असं कधीही मांडलं नाही. तत्त्वज्ञानात जेव्हा आपण जातो, मग लीळाचरित्रात जा, सूत्रपाठात जा, दृष्टांत पाठात जा, परमेश्वराने निश्चयात्मक सांगितलं. हे असं नाही, असं आहे. परमेश्वराच्या शास्त्रामध्ये एवढा पर्याय नाही, पर्यायच नाही आहे. एखाद्या गोष्टीला काहीतरी आपण पर्याय काढतो, नाही बाबा हे काही जमत नाही, याच्या व्यतिरिक्त काहीतरी सांगा. मग आपण तडजोड करतो, कॉम्प्रोमाइज करतो, त्याला पर्याय शोधतो. पण परमेश्वर म्हणतात परमेश्वराला दुसरा पर्याय नाही. परमेश्वराला पर्याय परमेश्वर, परमेश्वराला पर्याय परमेश्वराचं ब्रह्मविद्याशास्त्र, ब्रह्मविद्याशास्त्राला पर्याय परमेश्वर, बाकी दुसरा पर्यायच नाही. आहे का काही पर्याय? पर्याय असतात आपण आत्तापर्यंत शोधून ते करायला सुरुवात केली असते, पण तरीही पर्याय नसताना आपण पर्याय शोधले, हे आपलं बोधाचं लक्षण नाही. पर्याय शोधले आपण. काय शोधले पर्याय? जे तत्त्वज्ञान परमेश्वराने सांगितलं, जी आचार विचार प्रणाली परमेश्वराने सांगितली, ती स्वीकारायच्या ऐवजी आपण काय केलं? कर्मकांडाकडे वळालो, अभिलाषापर, आपल्या भौतिक जगाच्या सुखाच्या अनुषंगाने दृष्टीपर भक्तीकडे वळालो, पर्याय निर्माण केले. परंतु ते परमेश्वराने दिलेले नाही आहे आणि म्हणून त्या माध्यमातून परमेश्वर आपल्याला प्राप्त होऊ शकत. धर्म फक्त आणि फक्त परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आहे. भक्ती ही फक्त परमेश्वराच्या प्राप्तीसाठी, म्हणजेच आपल्या जीवनाच्या मुक्तीसाठी आहे. याचा दुसरा काही पर्यायच नाही आहे. म्हणून आचाराचाच विचार करावा लागेल. परंतु आपल्या मनामध्ये गैरसमज आहे, न्यूनगंड आहे बघ, की आम्ही आचार कसा करू शकतो या प्रपंचात राहून. पण करू शकतात. प्रत्येक परमेश्वराने सांगितलेल्या आचाराच्या सूत्रातून वासनिकाचा आचार दडलेला आहे. त्याला तुम्हाला संशोधक बुद्धीनं, सायंटिस्ट होऊन ते शोधावं लागेल का माझ्यासाठी यात काय आहे. आपण माझ्यासाठी काही विचारच करत नाही, आपल्यासाठी काही विचारच करत नाही, कारण आपलं हित आपल्याला अजून समजलं नाही, कळालं नाही. आणि जेव्हा आपलं हित
आपल्याला कळेल, समजेल, जाणवेल, त्यावेळेस माझ्यासाठी काय, ही जबाबदारी आपण घेऊ आणि गांभीर्यपूर्वक जेव्हा त्याचा विचार करू तेव्हा प्रत्येक वचनामध्ये आपल्याला आपला आचार दिसेल आणि त्या आचाराच्या बाजूने जेव्हा विचार कराल आणि तेव्हा पावलं टाकाल त्यावेळेस तुमच्यात निश्चयात्मक बुद्धी येईल, त्यावेळेस तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल, त्यावेळेस तुम्ही डोळ्यात डोळे घालून सांगाल की मला देव होईल. आचार्य निश्चयात्मक सांगतात किंवा ह्या अवताराकडून जो उद्धारला नाही तो दुसऱ्या कोणत्या अवताराकडून उद्धारू शकत नाही. निश्चयात्मक सांगितलंय. जर तर सांगितलं का, तर्क सांगितलं का, कुतर्क केला का, नाही का. याचं कारण काय आहे का अलौकिक अवतार आचार्यांना कळाला, तो आपल्याला समजला पाहिजे. अयोग्य जीवाला योग्य करणं हे परमेश्वराचं व्यसन आहे. परमेश्वर काय म्हणतात, कोणाला कशाचं व्यसन, कोणाला आम्हाला फक्त जीव उद्धारण्याचं व्यसन. म्हणजे हा अलौकिक अवतार फक्त आणि फक्त जीव उद्धारण्याचं व्यसन आहे, दुसरं काही व्यसनच नाही. परत अयोग्य जीव आहे हे देवाने मान्य करून अयोग्य जीवाला योग्य करण्याचं मिशन घेतलेलं आहे. आणि अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी परमेश्वर वाडेवेळी फिरतात. ज्या जीवाची कणव आहे, जशी अवस्था आहे त्याच्याकडून ते स्वीकारतात, ज्ञानाला प्रेमाला पात्र करतात, त्याच्या संस्कारानुसार, त्याच्या चिकित्सेनुसार, त्याच्या आवडीनुसार त्याला योग्य करतात. आणि हे करत असताना कोणत्याही प्रकारचं उपाधी मंत हा अवतार नाही. असंच पाहिजे तसंच पाहिजे हे कोणत्या प्रकारचं नाही. त्याच्यावरती संस्कार, त्या संस्कारानुसार देवानी जीवाला ॲडजस्ट केलं आहे. आणि आपण परमेश्वराला ॲडजस्ट करण्याच्या माध्यमातून विषय व्यवस्था केली आहे. परमेश्वर काय म्हणतात, हा जीव विषय व्यवस्था करू जाणे, विषय व्यवस्था केली आपण, म्हणून आपण फसलो आहे. आपण विषय व्यवस्था न करता ज्यावेळेस आपल्यामध्ये निश्चयात्मक बुद्धी निर्माण होईल की कॉम्प्रोमाइज नाही, तडजोड नाही, हे म्हणजे हेच देवाने सांगितलं आहे, मला करता येईल, नसेल करता येत तर मी करण्याचा प्रयत्न करीन. ही निश्चयात्मक बुद्धी जेव्हा तुमच्यामध्ये निर्माण होईल तेव्हा परमेश्वर प्राप्त होण्याची शक्यता निर्माण होईल. नाही तर आपल्यामध्ये तर एक भ्रम निर्माण झालेला आहे, मी उपदेश घेतला मला देव होईल, मी थोडासा अभ्यास करायला लागलो मला देव होईल, 4 स्थानं जास्त करायला लागलो मला देव होईल, 5 अवतार उपार केला देव होईल, 21 भाज्याच्या ऐवजी 31 भाज्या केल्या देव होईल. भ्रम झाले की नाही आपल्याला. 25 वर्षापासून आपण कार्यक्रम करतोय, कितीतरी साधू आले, कितीतरी आचार केला, पवित्याचे कार्यक्रम करतो आपण, देव होईल. आपल्याला भ्रम झालेले आहे. या भ्रमातून निघणं म्हणजे आचाराचा विचार करणं, तत्वाचा विचार करणं, आत्म्याचा विचार करणं, आपल्या हिताचा विचार करणं. ही एक समाज व्यवस्था आहे, ही आपण निर्माण केलेली आहे आपल्या बुद्धीच्या माध्यमातून, आपल्या विचाराच्या माध्यमातून. परमेश्वराने दिलेला विचार काय नेमका, आचार काय नेमका, याचा जर विचार केला तर हे कुठंच बसत नाही, कोणत्याच प्रमाणात बसत नाही. पण तरी आपण स्वीकारले. याचं कारण काय, काय समाज व्यवस्था आहे, परंपरा आहे, सृष्टी व्यवस्था आहे, काही अनुषंगाने ती योग्य आहे. कारण प्रत्येकजण त्या योग्यतेचा नाही. तुम्ही 4 लोक का 10 लोक अभ्यास करतात, जाणीवेचे आहे, मग सर्वच तसे नाही आहे ना. मग सर्वांसाठी सर्व आचार नसतो. म्हणून तुम्ही समाज व्यवस्था म्हणून ते स्वीकारलं जरी असलं तर तुमच्या जीवनाचं ध्येय तुम्ही ठरवणं अत्यंत गरजेचं आहे. समाज व्यवस्था म्हणून तुम्ही करताय, फिरताय, करताय, परंतु तुमच्या बुद्धीमध्ये निश्चयात्मक बुद्धी, एक ध्येयाच्या अनुषंगाने तुमची वाटचाल ही महत्त्वाची. परमेश्वराने जेव्हा अवतार घेतला तेव्हा अवतार घेण्याचा उद्देश एकच आहे की जीवाला परमेश्वराची ओळख करून देणं, त्याची त्याला ओळख करून देणं, जीवेश्वर भाव निर्माण करणं, त्याला बोध देणं, आचार विचार प्रणाली सांगणं आणि त्याला त्याग करायला लावून प्राप्तीला घेऊन जाणं. हे एकच आहे ना मिशन परमेश्वराचं. परंतु परमेश्वराने सुद्धा समाज व्यवस्था पाळली, सृष्टी व्यवस्था पाळली. ज्या ज्या ठिकाणी त्यावेळेस गेले तिथली परिस्थिती बघून परमेश्वराने समाज व्यवस्था पाळली. एकीकडे परमेश्वर म्हणतात चातुर्वर्ण भिक्षा करा, घरनं निवडीत भिक्षा करा, परंतु काही ठिकाणी ब्राह्मणांच्याच घरी भिक्षा मागायला लावली. याचं कारण काय, का परमेश्वराने समाज व्यवस्थेला, सृष्टी व्यवस्थेला मान दिला. तसं आपणही द्यायचा असतो, परंतु आपल्या जीवनातलं जे ध्येय आहे ते मात्र डोक्यात ठेवून त्या पद्धतीनं वाटचाल पण करायची असते. आणि हे कोण करील, जेव्हा आचाराचा विचार करून निश्चयात्मक बुद्धी निर्माण होईल आणि स्वतःचं हित करून घेण्याचा उद्देश, टार्गेट तुमच्या डोळ्यासमोर निर्माण कराल तुम्ही, त्याच वेळेस होईल. म्हणून परमेश्वराने सांगितलेली जी आचारप्रणाली आहे याविषयी आपल्या मनातला असलेला गैरसमज, न्यूनगंड, भीती
ती आपण काढून त्या बाजूनी आपल्याला विचार करून, अत्यंत गांभीर्यपूर्वक विचार करून, मी ज्या अवस्थेत आहोत, ज्या ठिकाणी आहोत, ज्या समाजव्यवस्थेत, ज्या सृष्टीव्यवस्थेत मी जगतोय, तिथं मला त्या परमेश्वराने सांगितलेला आचार कसा पाळता येईल, कशा पद्धतीनं पाळता येईल, आणि त्यातूनच मला प्रतिकारांता वाढून परमेश्वरापर्यंत कसं पोचता येईल. छोट्या छोट्या त्यागातून मोठा त्याग होत असतो, छोट्या छोट्या विचारातून मोठा विचार निर्माण होत असतो, छोट्या छोट्या स्वप्नातून मोठा स्वप्न निर्माण होत असतं. मुलगा पहिलीत गेला तर 10वीत जाईल, 10वीत गेला तर ग्रॅज्युएट होईल, ग्रॅज्युएट झाला तर IAS IPS होईल. नाही तर असं करू आपण 21व्या वर्षी डायरेक्ट त्याला IAS IPSला एक्झामला बसू, जमेल का? नाही, त्याला पहिलीत घालावंच लागेल. तसंच ही आपल्या धर्माची वाटचाल. जेव्हा लहान मुलगा असतो तो घरात रांगतो, पडतो, धडपडतो, उठतो, चालतो, तेव्हा तो मग घरात पळायला लागतो, मग गल्लीत चालायला लागतो, मग समाजात फिरायला लागतो. तसंच आपण आपल्या जीवनामध्ये ज्या अवस्थेत आहोत तिथं आचाराचा विचार करून जेव्हा गांभीर्यपूर्वक करायला सुरुवात करू, त्याच वेळेस तुमची प्रतिकारांता वाढून परमेश्वराची प्रसन्नता निर्माण कराल. आणि त्याच वेळेस दृढ विचार निर्माण झाल्यानंतर किती अडीअडचणी येऊ, किती संकट येऊ, किती प्रॉब्लेम्स येऊ, आपण पूर्वकर्मात मिळवले जे असंत कर्म आहे पासून निर्माण होणारे जे भोग आहे, यात तुम्ही कधीही कुठेही विचलित होणार नाही, डिस्टर्ब होणार नाही. अन्यथा कोमळ ज्ञानी जो आहे विघ्न, नवीनच उपदेशी झालेला आहे, त्याला काहीच माहीत नाही आहे. थोड्या थोड्या अडीअडचणीतून तो म्हणतो मी तर देव किती केले, आता तो उपदेश घेतला मग असं का व्हायला पाहिजे. आणि हीच परिस्थिती 20-20, 25-25 वर्षानंतरही जर होत असेल तर त्याच्यातून आपल्यात काय फरक पडला. तात्विक दृष्टिकोनातून या सूत्राचा अर्थ वेगळा आहे. कोमळज्ञानी विघ्न म्हणजे जोपर्यंत आपण शाब्द ज्ञानात आहोत तोपर्यंत प्रत्येक जीव हा कोमळ ज्ञानी आहे. त्या जीवाला प्रत्येक वेळी प्रत्येक जीवाला विषय हा विघ्न रूपच आहे. मग मी असेल, तुम्ही असाल, परमपूजनीय परमहंत आचार्य 108 जे बी आहे ते सर्वच आले त्यात, कारण शाब्द ज्ञानात आहे. जोपर्यंत शाब्द ज्ञान चरित होत नाही, जोपर्यंत अप्रोक्ष आपल्याला भेटत नाही, तोपर्यंत या विषयाची भीती, या विषयाचं विघ्न, अडचण ही प्रत्येकालाच असते. परंतु आपल्याला आपल्या पद्धतीनं, पहिलीतला विद्यार्थी आहे त्याला त्याच्या पद्धतीनं अभ्यासक्रम, दुसरीतला विद्यार्थी त्याला त्याच्या पद्धतीनं अभ्यासक्रम, 10वीतला त्याच्या पद्धतीनं, ग्रॅज्युएशनचा त्याच्या पद्धतीनं. विद्यार्थी तो आहे, विद्यार्थी आहे, तसे साधक तुम्ही आहात, साधक आम्ही आहोत. परंतु तुम्हाला तुमच्या पद्धतीनं, आम्हाला आमच्या पद्धतीनं, आमच्या पुढं अजून कितीतरी आहे त्यांना त्यांच्या पद्धतीनं. परंतु या पद्धती, ती प्रतिकारांता वाढवण्यासाठी आपल्याला गांभीर्यपूर्वक आचाराचा विचार जेव्हा करू तेव्हा आपण युक्त देहाचे हो. युक्त देह म्हणजे काय? तुम्हाला असं वाटतं सर्व इंद्रियांनी युक्त म्हणजे युक्त, परंतु शास्त्रीय दृष्टिकोनातून नुसतं इंद्रियांनी युक्त असणं म्हणजे युक्त नव्हे. त्याच्यामध्ये गांभीर्यता जर नसेल तर ते युक्तत्व नाही. त्याच्यामध्ये कुशलता नसेल आचाराची तर ते युक्तत्व नाही. व्यवहारी बुद्धी नसेल, थोडक्यात सेन्स नसेल, कोणत्या वेळेस काय करावं काय नाही करावं हे जर नसेल तर तो शास्त्राच्या दृष्टिकोनातून वेडापिसा म्हटला जातो. आपल्या घरी कोणीतरी पाहुणा आला, आता सर्वसाधारण पाहुणा आल्यानंतर आपण काय अपेक्षा करतो का त्यांनी शांततेने सोप्यावरती खाली पाय टाकून बसावं. परंतु तो एक पायवरती कसा तरी बसला, जे बोलायला पाहिजे ते न बोलता काहीतरी वेगळाच बोल. तुम्ही काय म्हणता याची सटकलेली थोडीशी, याचा काय स्क्रू ढिला आहे म्हणतो की नाही आपण. याचा अर्थ काय, तो वेडापिसा आहे, त्याला मानसिक प्रॉब्लेम आहे, त्याला आजार आहे. दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर याला कसं बसावं कसं बोलावं याचा सेन्स नाही आहे. तसं अध्यात्मात उठणं बसणं म्हणजे सेन्स असणं, आणि तो जर नसेल तर आपण युक्त होत नाही. आणि याकडं कोणाचंच लक्ष नाही. आपण समजतो डोळे आहे, कान आहे, हात आहे, पाय आहे म्हणजे युक्त आहे, या ज्ञानाला प्रेमाला हा पात्र आहे. मग आपल्याला ज्ञानप्रेम का होत नाही? याचं कारण आपण गांभीर्यपूर्वक त्याचा विचार करत नाही. म्हणून गांभीर्यता, कुशलता, व्यावहारिकता, जो सेन्स आहे आचाराविचाराचा, कोणत्या वेळेस काय करावं, कोणत्या वेळेस कसं राहावं वागावं, आणि हे करत असताना आपल्या जीवनाचं ध्येय आहे जे परमेश्वर प्राप्तीचं, त्या अनुषंगाने एक एक पाऊल आपण कसं टाकत राहतो. आणि हे टाकत असताना कोणत्याही प्रकारची तडजोड न करता, विषय व्यवस्था न करता, कॉम्प्रोमाइज न करता जेव्हा आपण चालत राहू त्याच वेळेस परमेश्वराची प्रसन्नता निर्माण होऊन
त्या प्रयत्नाला परमेश्वराचं साह्य होतं आणि त्याच वेळेस परमेश्वर प्राप्ती आपल्याला होऊ शकते. म्हणून अत्यंत महत्त्वाच्या विषयाला यावेळेस आपण स्पर्श करणार आहोत. विषय खूप मोठा आहे. माझी ती सांगण्याची योग्यता नाही, पात्रता नाही, परंतु तुमची सर्वांची प्रेरणा, साधू संतांचं शुभचिंतन आणि परमेश्वराची कृपा यातून मी तुम्हाला सांगण्यापेक्षा मीच मला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यातून तुम्हाला काय भेटेल, काय ऐकाल, त्यातून काय उठाल, त्यातून काय प्राप्त होईल ते परमेश्वराचं देणं. घेणं तुमचं, देणं त्याचं. मी काही क्रेडिट घेणार नाही, कारण क्रेडिट घेऊन काहीच उपयोग नाही. परमेश्वराचा बोध आणि बोधशक्ती तिकडून. त्याच्यामुळं आमचा काही इथं अर्थार्थी संबंध नसतो. आम्ही आमच्यासाठी आलेलो असतो. हा साधनेचा एक भाग आहे, हा सेवेचा एक भाग आहे आणि हा एक अध्यात्माचा एक भाग आहे. या उद्देशाने आम्ही इथपर्यंत येतो. तुम्ही बोलावतात, ते तुमचं मोठेपण आहे, तुमचा विचार आहे, तुमची आदर आहे. निमित्त माने देव सांगतात त्या पद्धतीने एक आचाराचा भाग आहे. परंतु आम्हीही ते भान ठेवून ते सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आपण आचाराला सुरुवात करणार आहोत, आचाराचं चिंतन करणार आहोत. आचाराचा विचार करून आचार आपल्याला कोणत्या पद्धतीनं ह्या ठिकाणी करता येईल आणि ज्यावेळेस तुम्ही ते करायला सुरुवात कराल त्यावेळेस तुमच्यामध्ये दृढता निर्माण होईल. आज कितीतरी लोक आहे कोणत्याही प्रकारच्या जबाबदारी राहिलेली नाही. इकडं तिकडं कशाला जाता, इकडं तिकडं कशाला जाता. अनेक लोक आहे जबाबदारी राहिले. तसेच माझ्यासमोर बसले ते बी तसेच आहे, त्यातले बरेच जबाबदारी नाही आहे, परंतु तरी निघण्याची इच्छा का नाही. इच्छा जरी असेल ती हिंमत का नाही. हिंमत जरी असलं तरी अजून तारीख का डिक्लेअर होत नाही. या साऱ्या ज्या अडचणी आहे त्या अडचणीचं कारण आहे आचारातून जी दृढता निर्माण व्हायला पाहिजे ती झालेली नाही. शंका आहे अजून, जाऊ का नको, पाय टाकू का नको, या अडचणी, हे प्रॉब्लेम्स. बरं जायचं तर कुठं जायचं, कोणत्या आश्रमात जायचं, दरीला जायचं का इकडं पैठण रोडला जायचं का दादवाडीला जायचं का आणखीन कुठं कुठं जायचं. आणि मग इथलं घरचं जे आहे तसंच तिथं भेटेल का, तो सेटअप, ते वातावरण, ते राहणं वागणं उठणं बसणं खाणं पिणं, ह्या साऱ्या शंका. या शंकेचं कारण आहे आचारे योग्यता, विचारे दृढता. आचाराकडून आपण झुकलोच नाही अजून. धर्म करतोय, धार्मिकता करतोय, धर्म स्वीकारलेला आहे आपण, आपल्याला समजतंय, कळतंय, वळतंय, सर्व कळतंय, परंतु ज्या अर्थाने ज्या पद्धतीनं परमेश्वराला आपण स्वीकारायला पाहिजे ते अजूनही स्वीकारलेलं नाही आहे. परमेश्वराला स्वीकारणं म्हणजे काय, परमेश्वराने सांगितलेलं ते करणं. परमेश्वर काय म्हणतात, म्हणितलं ते करणं, येथीचं जे आहे ते करणं म्हणजे परमेश्वराला स्वीकारणं. एकीकडे परमेश्वराची भक्ती करत असताना परमेश्वराने म्हणितलं ते जर आपण करत नसेल तर मग परमेश्वराला आपण स्वीकारलं का, नाही. एखाद्याला आपण जेव्हा श्रद्धायुक्त स्वीकारतो तेव्हा त्यांनी सांगितलेलं काम, त्यांनी दिलेला सल्ला, त्यांनी केलेलं मार्गदर्शन आपल्या हृदयात आपण ठेवतो आणि त्या पद्धतीनं श्रद्धायुक्त घेऊन आपण त्यावरती चालायला सुरुवात करतो. आपल्याला वाटतं की ही व्यक्ती आपल्याला चुकीचं सांगणार नाही, आपल्याला योग्य मार्गदर्शन करेल, ही प्रचिती, हा अनुभव त्याविषयी आपल्याला आलेला असतो आणि म्हणून त्याला पूर्ण अंगाने आपण स्वीकारलेला असतो. तसं परमेश्वराला पूर्ण अंगाने स्वीकारणं म्हणजे परमेश्वराने म्हणितलं ते करणं. इतकं सोपं आणि सरळ धर्म आहे. परंतु तुमची चुकी नाही, ही समाजव्यवस्था अशा पद्धतीने निर्माण झालेली आहे. काही सूत्रांचा चुकीचा अर्थ घेतल्यामुळं धर्मामध्ये जे जसं आहे तसं यायला पाहिजे ते आलं नाही. अन्य कथनाचा दोष लागेल, मला दोष लागेल, तुम्हाला दोष लागेल. लोहे पाणी गिळलेले ऐसे असावे, म्हणजे बोलायचंच नाही, हाताची घडी तोंडावर बोट. आणि यामुळं मग जर बोलायचं नाही तर काहीतरी बोलावं लागेल ना, मग इकडचं तिकडचं बोला, हे सांगा ते सांगा ते सांगा. आणि या समाज व्यवस्थेला लक्षात न घेता आम्ही इकडचं तिकडचं सांगत गेलो आणि तुमच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली की ही जे बाबा सांगतात तोच धर्म आहे आणि म्हणून खरा धर्म लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही. जे जसं आहे तसं सांगायला पहिल्यापासून प्रत्येकानेच सुरुवात केली असती, हे गैरसमज अज्ञान दूर झाले असते तर मनात दुसरं कोणताही विचारच आला नसता. धर्म काय आहे, त्याचे तत्त्वज्ञान काय, त्याची आचार विचार प्रणाली काय आहे, परंतु पक्षकारांनी त्यावरती अत्यंत पूर्णपणे प्रकाश टाकलेला आहे. कर्मजडापेक्षा भक्तिजड चांग. मग भक्तिजड हा दैवराटीचा कोण का ज्यांनी या सूत्राचा चुकीचा अर्थ घेऊन, देवाने सांगितलं अर्थाप्रती बोलावे. तुम्ही अर्थवंत आहात तरी मी म्हणायचं नाही लोहे पाणी गळेले असाच. बाबा दंडोत घालतो, हा प्रश्न आहे, विचारतोय, सांगा. नाही म्हणले. माझ्या देवाने काय सांगितलंय,
दोन्ही ओटा टाळे घालावे. अन्य कथनाचा दोष लागेल. तुम्ही रडताय, ओरडताय, सांगताय, विचार करताय, प्रश्न विचारताय, अर्थवंत आहे, आणि तरीही मी ह्या सूत्रांना पकडून चिटकून राहिलोय, याला पक्षकार म्हणतात. हा भक्ती जड आहे, याला धर्माचा अधिकार नाही. समोर कोण आहे, काय आहे, कोणत्या वेळेस सांगावं, कोणत्या वेळेस नाही सांगावं, कोणत्या वेळेस काय सांगावं, किती सांगावं, हा सेन्स ज्याला नाही त्याला धर्माचा अधिकार नाही. म्हणून आचाराच्या बाबतीत विचार करून तुम्हाला ते संशोधन करावं लागेल, अभ्यास करावा लागेल, आणि ती तुमची ड्युटी आहे, तुमचं कर्तव्य आहे. का धर्म काय आहे, तो माझा आहे, त्यात माझं हित आहे, तर त्या माझ्या हिताच्या काय गोष्टी परमेश्वरांनी मला सांगितलेल्या आहे, त्या मी कोणत्या करू शकतो, कोणत्या करू शकत नाही, कोणत्या करायच्या, तर कशा करायच्या, कशा पद्धतीनं करायच्या, कोणत्या ठिकाणी करायच्या, या विचार करून तुम्ही संशोधन करावं लागेल. पहिलं जेव्हा आपलं सत्र झालं होतं त्यावेळेस एक सत्र आपण घेतलं होतं आचाराच्या बाजूने, की वासनिकसुद्धा आचार करू शकतो. आचाराच्या बाजूने तुम्ही कोणते कोणते सूत्र पाळू शकतात याचा संग्रह करा, सूत्रपाठात जा. या ठिकाणी अवस्थेमध्ये तुम्ही काय करू शकतात, गोड बोलू शकत नाही, नैतिकता सांभाळू शकत नाही का, स्वतःचं काम स्वतः करू शकत नाही, अशा अनेक सूत्र आहे का जे सूत्र तुम्ही करू शकतात. परंतु ऐकलं पण केलं नाही, आणि केलं नाही म्हणून अजूनही 5वं सत्र, ना आता किती सत्र होतील काय माहिती, किती होतील इथून पुढं. मग करायला लागेल तेव्हा सत्र बंद होतील आणि प्रत्यक्ष कृती तयार चालू होऊन जाईल. म्हणून करणं महत्त्वाचं आहे. धर्म सांगण्याचा विषय नाही, धर्म हा करण्याचा विषय आहे. देवाने करायला लावलं आहे. का करायला लावलं? स्वतः करून दाखवलं. देवाने नुसतं सांगितलं का? म्हणून देव म्हणतात, देवाचे आते अनेक अवतार आहे ना. देव कच्छ होती, मच्छी होती. देव देवामध्ये अवतरती, तिरेच्यामध्ये अवतरती, नरामध्ये अवतरती. देव वेडा होय, पिसा होय, पण चालता बोलता देव तो दुर्लभ. चालता बोलता देव म्हणजे काय? चालणारा म्हणजे दाखवणारा आचार, बोलणारा म्हणजे तत्त्वज्ञान सांगणारा, योग्यता अयोग्यता, योग्य अयोग्य याचं स्पष्टीकरण करून, समज देऊन, बोध देऊन, जाणीव देऊन एक प्रकारचं परमेश्वर आपल्याला ट्रेनिंग देतात. आणि त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून देणारा परमेश्वर, अयोग्य जीवाला योग्य करणारा परमेश्वर तो दुर्लभ असतो. तो आपल्याला प्राप्त झाला आहे, तो आपल्याला समजला आहे, तो आपल्याला कळाला आहे. हे आपलं भाग्य आहे. पूजनीय माईंभट अनुसरायला कुठे गेले? रुद्रपूरला, गोविंदप्रभू बाबांकड. आणि पूजनीय आचार्य अनुसरले कुठे? स्वामी श्री चक्रधरांकड. पहिल्या दिवसापासून ट्रेनिंग सुरू झालं. ज्या मिनिटाला देवानी त्यांना बोध दिला त्याच मिनिटाला अनुसरणाचे बीज रोवले गेले. 7 भेटीमध्ये परमेश्वरांनी काय नुसत्याच दर्शन दिलं का देवानी आचार्यांना? प्रत्येक भेटीमध्ये आचार्यांना काहीतरी समज दिली, ज्ञान दिलं, जाणीव करून दिली. कोणत्या तरी दोषाची जाणीव करून त्यातून बाहेर पडण्यासाठी परमेश्वरांनी त्यांना टोकलं. आणि हीच प्रतिकारंता वाढत वाढत अयोग्य जीवातून योग्यता निर्माण करत 7व्या भेटीत परमेश्वरांनी बोध दिला. आणि बोधानंतर समज दिली का हो तुम्ही रुद्रपूरला गेले, तिथं गोविंदप्रभू बाबा तुम्ही बघितले, तुम्ही आम्हाला बघितलं, तुम्ही दादोसांना बघितलं, म्हणजे तिघं कसे आहे? म्हटले सारखेच. देवाने मान्य केलं का? देवाने त्यांना समजून सांगितलं, अहो दादोस एक जीव, त्यांच्या कुठं चेष्टा. गोविंदप्रभू बाबा हे निर्गुण ब्रह्म, त्यांची यांची कशी बराबरी होईल? आणि मग त्यांचं डोक्यातलं चक्र चालू झालं. रात्रभर विचार करायला लागले, चिंतन करायला लागले. स्वामींच्या लीळा, स्वामींनी दिलेला बोध, समज, जाणीव, वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन, गोविंदप्रभू बाबांच्या त्या अलौकिक लीळा, आणि कुठं दादोसांच्या चेष्टा. का पवित्र करायला तर म्हणले माझं कर, पूजा करायची तर माझं कर, देवाच्या सन्निधानात जाऊ नको, संपर्कात जाऊ नको. जायला लागले तर महादाईसाला, आबाईसाला, डायरेक्ट देवालाच. आचार्यांच्या बाबतीत चुकीचं सांगून आचार्य कसे दूर जातील, देवाच्या सन्निधानात राहणार नाही, याचं कुभांड रचणारे दादोस त्यांच्या ते लक्षात आलं. म्हणून देव म्हणतात स्वतःहून जीवाला ज्ञान संभवत नाही. देवाकरता सामर्थ्य, देवता सामर्थ्यवंत आहे. एवढं सांगण्याचं, एवढं निरूपण करण्याची गरज काय पडली? डायरेक्ट काहीतरी द्यायचं, डोक्यात पूर्ण प्रकाश, विषय मिटला. असं झालं का? असं होत नाही. देवाने प्रत्येक भेटीगणिक आचार्यांना
समजावलं, शिकवलं. आणि मग जेव्हा 8व्या भेटीत अनुसरण घडलं, अनुसरणाबरोबर लगेच देवानी ट्रेनिंग सुरू केलं. भिक्षाला जायचं, कसं जायचं, काय करायचं, काय नाही करायचं, कसं राहायचं. डायरेक्ट पहिल्याच भेटीत देवानी विषयाच्या अनुषंगाने आणि जे वचनं सांगितले तिथूनच आपल्या जीवनाची, आपल्या आचार्याची, आपल्या धर्माची सुरुवात होते आणि त्यालाच आपण सुरुवात करणार आहोत. तोच प्रकरणोष आहे. म्हणून स्वामी श्री चक्रधरांनी लगेच आचार्यांना ट्रेनिंग सुरू केलं आणि प्रत्येक भेटीमध्ये दररोजचं ट्रेनिंग त्यांची अयोग्यता योग्य करून घडवलं, मडवलं आणि आचार्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत धर्म पोहोचवला आहे. ते आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून आपला देव तो श्री चक्रधर, उभयदृश्य अवतार, अलौकिक अवतार, त्यांनी म्हणितलं, त्यांनी सांगितलं ते करणं म्हणजे धर्म स्वीकारणं, म्हणजे परमेश्वराला स्वीकारणं. आणि देव नंतरच्या काळामध्ये सांगतात पण पूजनीय माईम भटांना का तुम्ही तिकडच्या ऐवजी इकडं अनुसरले असते तर. पूजनीय माईम भटांनी शब्दशः अर्थ घेतला का देवानी सांगितलं का रुद्रपूरला गोविंदप्रभू अवतार आहे आणि त्या अवताराला पूजनीय माईम भट काय म्हणता EVDPC मूर्त आणि त्याच अवताराकडे गेले, अनुसरले. फक्त शब्दाशः अर्थ घेतला, पण तार्किक अर्थ जर घेतला असता तर तिकडे गेले असते का. देव तर समर्थ आहे, ज्या बी आडी अडचणी आहे त्या दूर करतील. देवाने नंतरच्या काळात सांगितलं पूजनीय माईम भटांना का हो तुम्ही इथं अनुसरले असते तर ते आमचं काम, ते आम्ही केलं असतं काय असेल ते. आणि काहीतरी वेगळं पूजनीय माईम भटांच्या जीवनामध्ये आपल्याला ऐकायला भेटलं असतं, पाहायला भेटलं असतं. म्हणून चॉईस अत्यंत महत्त्वाची आहे. आणि आपल्याला जो देव भेटला आहे त्या देवाला स्वीकारणं म्हणजे त्या देवाने सांगितलेलं करायला सुरुवात करणं म्हणजे आपल्या धर्माचा जो आत्मा आहे, तो आचार जो आहे त्याचा विचार करणं. त्यातूनच परमेश्वराची आध्यात्मिक वाटचाल, अध्यात्माची वाटचाल, परमेश्वराच्या प्राप्तीची वाटचाल करणं हे आपल्या जीवनाचं मुख्य कर्तव्य आहे, ड्युटी आहे. त्या विषयाला आपण आज सुरुवात केलेली आहे. दररोज सकाळी 6 ते 9 व्यायामाचं सत्र होईल. नेहमीप्रमाणे तुम्ही सर्वच उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या व्यायामाच्या सत्राला देतात. यावेळेस द्याला अशी अपेक्षा करेल. 10:30 ते 11:30 सकाळचं सत्र होईल. नंतर 4 ते 5 दुपारचं सत्र, संध्याकाळी 7:30 ते 9 संध्याकाळचं सत्र. जे आज आले त्यांनी इतरांना सांगावं सत्र चालू झालेलं आहे आणि या माध्यमातून सर्वांना कळेलच. हे चिंतन करत असताना तुमच्या मनातल्या शंका याचा विचार करून आपण त्यावरतीही चिंतन करणार आहोत. मनातल्या शंका, कुशंका, आपल्याला इतकेच वचनं झाली पाहिजे, सर्व संपलं पाहिजे अशी कोणती घाई नाही आपल्याला. एकाच वचनावर आपण पूर्णपणे चिंतन करून ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करून आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करू. आज आपलं हे पहिलं सत्र आहे. त्या सत्राच्या विषयी तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर आपण चर्चा करू शकतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.